नमस्कार मंडळी, रामकृष्ण रे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग वेल. तर थंबनेलवरून थोडीफार आयडिया आली असेल तुम्हा लोकांना की आजचा व्हिडिओ काय होणार आहे, पण तरी पण थोडक्यात सांगतो. आज असंच मी आणि माझे दोन मित्र आम्ही गार्डनमध्ये बसलो होतो आणि अचानक असा प्लॅन ठरला की आज काहीतरी पार्टी करूया म्हणून. मग काय पार्टी करायची, कशी करायची, तर यावरती विषय चालला होता आमचा. तर मग असंच बोलता बोलता ठरलं की चल कुठेतरी बाहेर काहीतरी बनवूया, जंगलामध्ये वगैरे असं काहीतरी, रानामध्ये. तर मजा येईल थोडी. कारण कसं आहे, रेस्टॉरंटमध्ये जा, तिकडे काहीतरी खा, ती तर मजा नाही एवढी त्याच्यामध्ये. पण कसं आहे माहिती आहे, आपण कोकणातले आहोत, तर आपण रानामध्ये असं एक जोडलेलं आहे आपलं नातं काहीतरी. मग तिकडेच आपल्याला मजा येते. की माझ्यासोबत आहेत आता वैभव आणि जितू. त्या लोकांनी काहीतरी सामान घेतलं आहे, पण आता काय सामान घेतलं आहे हे त्यांनाच माहीत. आपण पुढे बघूया काय काय घेतलं आहे. कारण मी घरी गेलो होतो आणि कारण माझ्या माझ्या कॅमेराला चार्जिंग नव्हती, तर थोडा अर्धा पाऊण तास चार्ज केला फुल. म्हणजे कसं आहे, आता पुढे व्लॉग शूट करायला बरं पडेल आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर कृपया करून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, जेणेकरून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. थोडंफार पुढे चाललो आहे आणि चालल्यानंतर थोडं लोकेशन दाखवतो तुम्हाला. हे बघा, ह्या साईडला पूर्ण तलाव आणि काही सूर्यकिरण आहेत ना, ती बिल्डिंगवरती दिसत आहेत. जशी म्हणजे एक फील येते की गोल्डन बिल्डिंग. आपल्या मुंबईमध्ये बऱ्याचशा अशा बिल्डिंग आहेत ज्या काचेच्या आहेत आणि किरणाची पडली ना की थोडे गोल्डन बिल्डिंग वाटते. पण आय डोंट नो की तुम्हाला ते दिसतंय की नाही दिसतंय. आणि हे दोघं जण पुढे चालत आहेत, मी त्यांच्या मागून मागून चालतो आहे. कारण ही इकडची जागा आहे ना, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही, तर ह्या दोघांनाच माहिती आहे. पुढे आहे जितू आणि मागे आहे वैभव, त्याच्या मागे आहे मी. आम्ही तिघांचाच हा प्लॅन आहे आता सध्या. साई आमच्यासोबत असतो आमच्या ग्रुपमध्ये, पण आज नाही. आणि साई, ॲक्च्युली वी आर मिसिंग यू. तर लवकरच तू सुद्धा जॉईन हो आमच्यासोबत. आणि इकडून पुढे पण काही लोक आहेत जे पार्टी करत आहेत. आपण आता इथून लेफ्ट. हे कुठून जंगलातून घेऊन झालंस रे भाई, हे जास्तच काहीतरी वाटते, जंगल जंगल. काळोख व्हायच्या आधी पटापट आपल्याला सगळं जेवण जे काय आपल्याला बनवायचं आहे, आजचं कुकिंग काय बनणार आहे ॲक्च्युली मला पण त्याची आयडिया नाही आहे. आता ह्या दोघांनाच माहिती आहे. झालं फिक्स जागा आपली. ओके, फायनली सगळीकडे रान आहे. त्या साईडला बहुतेक काहीतरी काम चाललं आहे आणि इकडे एक हॉटेल आहे, तिकडे येतात काही जण राहायला वगैरे. तिकडेच काहीतरी कन्स्ट्रक्शनचं पण काम चालू आहे. ते तिकडे गडगड गडगड असा JCB आणि कन्स्ट्रक्शनचा आवाज आहे. इकडे पण चिकन बिकनचे पेपर आहेत रे, पहिले बनवलेलं वाटतं इकडे. अटकलं काहीतरी वाई. अच्छा, गावात काठी रे. आता पहिलं काय काय आपल्याला घेऊन आलो ना ते आपण पहिलं बघूया. आता ह्या दोघांनाच माहिती काय काय घेतलंय आपण. तर जुगाड करायचं धुवायला बस. वैभव, जितू भाई, आम्हाला थोडं सांगा जरा काय काय भाई, काय काय घेतलं तुम्हाला पण. मीठ बीठ बॅगेत आहे आपल्या. अच्छा, हे आपल्याला पाणी वगैरे, ते हे प्यायचं पण पाणी आहे की कसं काय. पण आहे अच्छा, पाणी ठीक आहे. धुवायचं आहे कारण आपल्याला. अच्छा, म्हणजे आता चिकन वगैरे घेतलंय. ओके, बाजून इकडे अजून आणतो. ते चिकन आहे की म्हणजे कलेजा पोट आहे कसं काय. चिकन आहे. अच्छा, दोन्ही मिक्स आहे. मस्त पैकी पहिलं कसं काय हेच मसाला पण म्हणजे धुवून वगैरे बरोबर घेतो, कारण आपल्याला प्लेटच नाही भेटली तर काय. अच्छा, प्लेट नाही भेटली आपल्याला. म्हणजे आता जरा चिकन वगैरे आहे ते जरा धुवून बिवून म्हणजे व्यवस्थित साफ करून घेतलं की कसं आहे आपल्या डायरेक्ट शिजवायला. आपण शिजवणार की भाजणार. अच्छा, भाजणार आहे. म्हणजे भाजायचा प्लॅन आहे, शिजवायचा नाही. चिकन आता धुवायची प्रोसेस चालू आहे. थोडा धूर झाला इकडे, त्यामुळे डोळ्यांना वगैरे जरा
जुगाडवाला बाबा. काम करतो. जुगाड म्हणजे आपल्या अशी कोकणी माणसं आहेत ना बाई तिकडे, त्यांना म्हणजे जुगाड म्हणजे त्यांच्यात सगळे आहे. आपल्याकडे काय नसेल तर ते काम कसं करून घ्यायचं हे कोकणी माणसाला बरोबर माहिती. आपल्याला प्लेटी नाही भेटल्या म्हणून आपण या पिशवीमध्ये धुतोय आपण. तर म्हणजे आता ह्या पिशवीमधून त्या पिशवीमध्ये ट्रान्सफर. दुकानामध्ये गेले होते हे दोघं पण त्यांना प्लेटही नाही भेटला कारण तिथे त्यांच्याकडे नव्हते आता अवेलेबल. काय करणार, पण प्लॅन कॅन्सल करू शकत नाही ना फक्त प्लेटमुळं. म्हणून आपला जुगाड तर जुगाड काहीतरी. मी पण गेलो सगळं. अच्छा जितूर काय भाजलं बुवा? अरे ये तो अरे भाई 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 ये अभी धोएगा नहीं कैसा सब छिलेगा बिलेगा. पाय भाजले तर वा. आणि ही जाळी घेऊन आलाय. हे जाळीवरतीच हे जाळीवरतीच आता. अच्छा तंदुरीचा प्लॅन आहे. तंदुरी हे बघ. ओके. साऊथचा मसाला दिसतोय SSR तंदुरी. ठीक आहे, आपल्याकडे तंदुरी मसाला घेतला आणि हा रेड चिली पावडर आणि हे काय, अच्छा जिंजर गार्लिक पेस्ट. मीठ पण आहे आपलं. अच्छा मीठ घरातून आणलेस काय बांधून? अच्छा तेल पण आहे बस. आणि ह्या अशा डब्यामधून इतकं तेल घेऊन आलंय आणि जितू भाऊने घेऊन आले आमचे. तेव्हा तिकडे. अच्छा आता सेकंड राऊंड धुवायचा चिकन, कारण चिकन हे व्यवस्थित धुतलं पाहिजे तर कसं जरा ते खायला आणि भाजायला आपल्याला व्यवस्थित भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितू भाऊनी एक अरेंजमेंट केले, ताडपत्री घेऊन आलाय घरातूनच. तर जेणेकरून कसं आमचं सगळं सामान जे आहे जसं की हेल्मेट, माझं हेल्मेट आहे ते, हे सगळं हेल्मेट बॅग म्हणजे कसं एक सेफ राहील, धुळीमध्ये वगैरे हे नाही होणार. त्याच्यामुळं थँक्स टू जितूबाई हे सगळे अरेंजमेंट केल्याबद्दल. आणि इकडे आपली चूल तर तशी पेटलेलीच आहे, मस्त निकारे वगैरे होत आहेत. आपण निकाऱ्यावरती भाजणार की आगीवरती? अच्छा, मग ते आपले निकारे बनणं सगळ्यात महत्त्वाची आहे गोष्ट. चला आता चिकन जे आहे ते थोडं मॅरिनेट वगैरे करायचं आहे, तर त्याच्यामध्ये मसाला वगैरे जो टाकायचा प्रोसेस. आता आमचे 2 कुक आहेत आणि चांगले एक्सपिरियन्स कुक आहेत. मला काय तेवढे जास्त जमत नाही त्यातलं, पण म्हणून आता मी आपला व्हिडिओ बनवतोय. आणि हे लोक जे आहे ते चिकन जितू, हे काय टाकले जितू? हे तंदुरी मसाला. अच्छा तंदुरी मसाला, अरे. त्याच्यामुळे सगळा टाकलाय त्याच्यामध्ये. हा. अरे. एक चांगलं केलंयस. हे त्याच्यानंतर chili powder. अच्छा चिली पावडर. हम्म. मग एकदम स्पायसी बनवणार की कसं बनवणार? Spicy पाहिजे अच्छा आपल्याला. स्पायसी पाहिजे, बरोबर. स्पायसी शिवाय जमत नाही ना. पूर्ण. ओके. 2 एक्सपिरियन्स्ड कुक मस्तपैकी बनवत आहेत तंदुरी. आणि हे जे काय भाई आणलंच नाही तू, हे एक नंबर आहे जाळी. थोडंसंच मीठ टाका, जास्त नको, कारण मसाल्यामध्ये आहे या तंदुरीमध्ये. अच्छा म्हणजे तंदुरी मसाल्यामध्ये पहिलेच मीठ असतं असं जितू भाऊचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. थोडंसं टाक. वा, म्हणजे मॅरिनेट करायचं सुद्धा त्याच्यामध्येच आहे का आपण त्या काळ्या पिशवीमध्येच करणार आहे? कारण आपल्याकडे प्लेट नाही भाई, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि इकडे आजूबाजूला जर केळीची पानं असती तर आम्ही तोडून घेतली असती केळीची पानं. आता केळीची पानं इकडे भेटत नाहीत. मी मागे येत होतो तेव्हा तिथं मला ह्याची पानं दिसली होती रे, काय बोलतात, अरे चवई नाही, मी कसं विसरू शकतो नाव. काय ती अशी बदामासारखी पानं असतात, काय चांदाडीची पानं काय? आमच्याकडे कदाचित चांदाडी बोलतात त्याला. हा चांदाडीची पानं होती, पण ती धूळ वगैरे बसलेली होती, तर त्यासाठी परत अजून पाणी वापरायला लागलं असतं. मग मी त्याच्याकडे एवढं लक्ष नाही दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे की मच्छर इथं चावत नाहीत, अजून चावायला सुरुवात नाही झाल्यात. मला वाटतं काय माहिती आहे, आग वगैरे पेटवली ना त्याच्यामुळे मच्छर आता सध्या आल्या होत्या असतील इथे, पण त्या गेल्या असतील पडून. आता चिकन जे आहे ते मॅरिनेट झालेलं आहे चांगलं. आम्ही बराच वेळ ठेवला आम्ही मॅरिनेटसाठी. आणि आता जे आहे ते आता जाळीवरती टाकणार आणि जाळीवरून मग आपल्या तर चुलीवरती ठेवणार. आता वैभव भाऊ बरोबर अरेंज करतोय सगळं. एवढं सर्व एकदम नाही बसणार मला वाटतं, जास्त आहे ते. इतकं बसेल तितकं बसेल. आता चिकन ठेवलंय, आता चिकन ठेवलं आम्ही शिजायला. जसं की हे आहे इकडे, ठीक आहे. आणि तिकडे जसं की अरेंजमेंट केली होती सगळी बसायची,
तर आता वडापाव घेऊन आलेत, तर वडापाव सुद्धा थोडा वडापाव खाऊया आपण. वडापाव आहे, तर चिकन शिजेपर्यंत थोडा टाइमपास म्हणून वडापाव. बाकी हे सुद्धा मस्तपैकी बघा, ही अरेंजमेंट आहे ना चांगली केली एकदम. तर चला आता आपण पण वडापाव खाऊया. पकड. आपलं काय म्हणतं, बरेच वडापाव खाल्लेत मी, पण असं बांधून आणला ना की त्याचा वाडा जो आहे ना तो कडक होतो. पण हा जो वडापाव जिथून पण कुठून आणलाय पण ओके. तर आता आपला जो ठेवला होता आपण चुलीवरती, तर आता खूप टाइम झालाय आपल्याला. हे बघ कसं झालं. आता थोडं पलटी करून घेऊया. आता पलटीला वैभव भाऊ करतोय पलटी. हे बघ खाली ठेव. झालं चांगलं. फक्त पलटी करायचं. थांब एकदा बघूया याला. मस्त थापलं रे पुरं. हा हे बघ खालून बघ कसं झालं. हे बघ ओके, हा, व्यवस्थित असं भाजलेलं piece झालंय, दिसतंय. फक्त ते हात लावून ठेव व्यवस्थित आणि एक एक पीस तरी पकड एक गांडा. एक पीस, आता एक एक वाफे नाही तर पेटत नाही. इकडे साईडला घे, ह्या साईडला घे पहिला. एक एक पलटी कर. धूर येतोय रे. मस्त पैकी. वैभव भाऊ जो आहे तो पलटी करायचं काम चाललंय. आणि थोडी रात्र झाली त्याच्यामुळे मोबाईलचे जे टॉर्च आहेत ते पेटवलेले आहेत आता आम्ही. झालंय चांगलं. हा चांगलं झालंय. त्याचा जो कलर आहे ना, कलर तो एकदम मस्त दिसतोय. तंदुरी टाईप दिसत रे. तंदुरी मस्त दिसतंय एकदम. म्हणजे जे रिअल आपण जे हॉटेलमध्ये तंदुरी खातो ना त्या टाईप एकदम वाटायला लागले. चांगलं झालं. हा जे जे म्हणजे असे तिकडे जायला पडेल बाहेर त्या साईड. म्हणजे आपल्याला जाळी पण एक मोठी घ्यायला लागेल. होय? चिकन जे आहे पलटी मारून कंप्लीट आता झालेलं आहे. एक नंबर दिसते रे एकदम. तुझे बघ अफगाणी एकदम खतरनाक दिसते. कोळशावर होते एकदम मस्त पैकी पद्धतशीर. आपण आता मगाशी पलटी तर मारली होती चिकन. हा तर आता त्याचं बघूया की काय झालं. आता आमच्या कुकचं असं म्हणणं आहे की शिजलं असेल म्हणून. शिजलंय. बघ कसं झालंय. बघ कसं एकदम हा 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 मस्त रे एकदम. जो फ्लेवर आणि जो म्हणजे तो कलर जो आलाय ना, तंदुरी झाली रे. जो कलर आलाय तो एकदम छान आलाय मस्त पैकी. पलटी मारून परत दुसरं ठेवायचं बघ खाली. अच्छा, अजून आपल्याकडे आहे तर तो सेकंड राऊंड अजून होणार आणि आता पलटी मारायची आहे. अजून हे घे. हे घे, सुरी घे. वडापावची मिरची पण लावली. काढते सुरी. हा रे चांगलं पीस झाले. हे शाबाश. एक नंबर. वा चल. वा 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 वा. शाबास. मस्त. आता दुसरा ठेवूया. आता दुसरा अजून 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 बाकी आहे. सेकंड राऊंड अजून बाकी आहे. एक नंबर काम झालेलं आहे. धूर थोडा डोळ्याला लागतो त्याच्यामुळे काय. सेकंड राऊंड ठेवूया आता एकदाच. या आणि इकडे सुद्धा जरा आग वगैरे पेटवलेली आहे. कारण काय माहिती आहे आता थोडा जसं रात्र होत चालले ना तसा मच्छर सुद्धा चावायला चालू झाले. आता सगळं कलेची पोट आहे त्याच्यामुळे आता जास्त वेळ नाही लागणार मला वाटतं. हा ना रे. नाही फक्त कलेजीच आहे आता. कलेजी आणि थोडे काय चिकनचे पीस असतील आपल्याकडे. आणि कलेजी आणि हा कलेजी. तर ह्याला जास्त नाही कारण आपण आता ते तिकडे ठेवलं ना जे त्याला ते पूर्ण चिकनच होतं प्रॉपर. त्याच्यामुळे त्याला वेळ गेला. कलेजीला आपण मसाला पण लावलाय. अच्छा. मसाला लावलेली कलेजी एकदम कशी लागेल भाजून ना. हे बघ पूर्ण मसाला पूर्ण मॅरिनेट झाला. किती टाइम झालाय बघ ना कसा प्रॉपर लागलाय. एकदम बरोबर. आता छान. म्हणजे जास्त खाली तर आग जास्त नाही आग जास्त. नाही आपल्याला करायची. त्यामुळे तिकडे कसं लगेच कारण जाळीच पहिली ऑलरेडी गरम आहे. बरोबर. जाळी पण गरम आहे कारण त्याच्या आधी आपण एक राऊंड केला होता. आणि तर तसं ह्याची आपण टेस्ट बघूया. हां त्याची टेस्ट तर आपण करून बघूया. आता तोपर्यंत टेस्ट करेपर्यंत तिकडचं तर ते पूर्ण शिजून कंप्लीट होईल. या. आणि थोडा आता धूर इकडे व्हायला लागलाय, झुंबायला लागला डोळ्याला. अँड आय हेट स्मोक. तर पहिला आपण राऊंड जो ठेवला होता तो काढलाय. तर आता एकदा टेस्ट करून बघूया की कशा प्रकारे काय टेस्ट झालंय. आणि 2 कुक आहेत पहिले त्यांना आपण विचारूया. वैभव. हा इकडे बघू. हा तर हो हा 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 शिजलं रे. व्हेरी नाईस. शाबाश.
खाऊन बघ कसं झालं एकदम सुट्टाय. कोणता फ्लेवर एकदम घट्ट आहे? कसं वाटतंय तुला हॉटेल आणि याच्यामध्ये काय फरक वाटतो तुला? हे आपण बनवलं स्मोकेड तंदुरी चिकन. हा हा. जे कुकनी ग्रीन सिग्नल दिलेला आपल्याला की चांगलं झालेलं आहे. सेकंड कुक कडे आपण जाऊया. सेकंड कुक आमचं जितू भाई आहे. अच्छा, एकदम फुल एकदम जबरदस्त पीस बनताय. स्मोकेड चिकन. एक नंबर. तर मी सुद्धा थोडंफार ट्राय करतो चिकन कसं झालंय. हातामध्ये घेतल्या फील तर चांगला वाटतंय कारण एक नंबर एक नंबर. रेस्टॉरंट मधलं जे तंदुरी मधलं जे चिकन बनवतात ना, फेल आहे त्याच्यासमोर. मस्त शिजलंय, टेस्ट अप्रतिम. मसाले वगैरे जे प्रॉपर मॅरिनेट व्हायला पाहिजे होते ते सुद्धा परफेक्ट झालेत. थम्सअप. धूर झालाय तरी पण मच्छरने इतका आता आम्हाला हैराण केले ना. जवळजवळ आम्हाला 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं लय हैराण झाले आम्ही मच्छर. पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा बिलकुल मच्छर नव्हती. एवढी मच्छर आहे की काय? तर आता मच्छर इतकी आहे ना की म्हणजे आणि इथे छोट्या छोट्या ना मोठ्या मोठ्या मच्छर आहेत. आपली कलेजी बघ, हे बघ पूर्ण सुटते बघ. हा, हे बघ कसं झालं, हे बघ. हे प्रॉपर आहे बघ, पीस पूर्ण निघते दाखव ना, चिपकत ना काय, म्हणजे व्यवस्थित झालंय बघ. पूर्ण अलगत येते बघ कलेजी, पूर्ण शिजली रे ती प्रॉपर खालून. आता हे असं आहे बघ. हे बघ पहिला लॉट संपवला आपण. कलेजीचा लॉट आहे. अरे शबाश, हे बघ खणखणी शिजलेस रे बघ. ज्युसी पण म्हणलं एकदम जरा. ओके शबाश. जमवलं पण पेटवलं नाही. ओके. कशा आलो तेव्हा मस्त उजेड होता पण आता पूर्ण कालोख झाला इकडे. त्या साईडला तिकडे आग पेटवले कारण मच्छरसाठी. इथे आग पेटवले, इथे सुद्धा आग पेटवली होती, त्यात विजलेली आहे. आणि त्या साईडला आपण चिकन आपलं बनवलं. रोज झालं पूर्ण बघ. कलेजी बघ कसं झालं. हा, खूप छान मस्त. आणि हा आता परत अजून एक इथं आग पेटवायचं बघतोय. हल्ले बेकार झालेत धुरामुळे. धूर पण आहे प्लस त्याच्यामध्ये मच्छर. मच्छर लय आहे रे, खूप. मी ट्राय करून बघतो. पडतो शिद्ध रे. मस्त. म्हणजे आम्ही जी मेहनत केली ना इकडे त्या धुरामध्ये मच्छरीमध्ये आणि त्याचं फळ चांगलं मिळालं आम्हाला. सुपर. जरी पण ती निकालावरती भाजली ना तर ज्युसीनेस आहे ना तो एकदम अजून आहे त्याच्यामध्ये. असं नाही की पूर्ण ड्राय झालाय. तर मंडळीनो आता आम्ही सगळं आता रॅपअप केलंय आणि आमची पार्टी जी आहे ती झाली एकदम मस्त झाली एकदम. आणि आता आम्ही चालू आहे घरी. जास्त पण नाही वाजलेत, थोडा काळोख लवकरच झाला आहे मी म्हणेन. आणि आता घरचा प्रवास फक्त माझ्या घरापासून 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती ही जागा आहे. कधी आमचा असा काय मध्येच प्लॅन झाला ना तर आम्ही येतो इकडे केव्हा. पण इकडचा पहिल्यांदाच मी व्हिडिओ शूट करतो ह्या. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर तुम्ही नसेल केलं तर. आणि भेटूया आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.
चला बाय बाय. याच्यात काय आहे